नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. उदय बिनीवाले आता अर्थात तुमच्या सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत, कारण की अगदी सुरुवातीपासून आपण पाकिस्तानातली काही धार्मिक ऐतिहासिक स्थळं पाहत आलो आहे आणि जी प्रत्यक्षात त्यांना पाहायला मिळाली ते देखील पाकिस्तान दुबई ज्यांनी होस्ट केलं होतं ICC चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचं. आणि त्यानिमित्तानं वृत्तांकन करण्यासाठी उदय बिनीवाले BCCI कडून त्या ठिकाणी गेले आणि मग मात्र त्यांनी पाकिस्तानातल्या अशा काही स्थळांना भेटी दिल्या जी स्थळं आपण प्रत्यक्षात टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहतोय. अर्थात याच्या आधी आपण सर्वात पहिल्यांदा अटक पाहिलं, नंतर तक्षशिला विद्यापीठ पाहिलं, गुरुद्वारा पंजा साहिब पाहिलं आणि मग त्यानंतर आपण लाहोर जेल देखील पाहिलं. पण आता मात्र मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ते अर्थातच पौराणिक काळामध्ये, म्हणजे रामायण. प्रभू श्रीरामचंद्रांचे दोन सुपुत्र लव आणि कुश यांची नगरं याच पाकिस्तानात स्थित आहेत. अर्थात त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी लव आणि कुश या दोघांनाही राजधानी अर्थात त्यांचं राज्य वाटून दिलं आणि मग या दोघांनी आपापल्या राजधान्या तयार केल्या. लव यानं तयार केली ती लवपुरी आणि कुश यानं तयार केली कुशावती. आता ही लवपुरी म्हणजे काय? लाहोरचं पूर्वीचं नाव लवपुरीच आहे का? या सगळ्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच माझ्यासोबत आहेत उदय बिनीवाले सर. बिनीवाले साहेब, आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. आत्ताच प्रेक्षकांना मी जी काही माहिती दिली आहे ती प्रत्यक्षात आपण पहिल्यांदा पाहूयात, मग बघूयात की नेमकं लवकुश नगर आता तिथली परिस्थिती नेमकी काय आहे. श्री रामचंद्रांचे दोन पुत्र म्हणजे लव आणि कुश. आपल्या या दोन पुत्रांना श्रीरामानी राज्य करण्यासाठी दोन नगरी दिल्या, त्या म्हणजे एक लवपुरी आणि दुसरी कुशावती. एक हिंदू रूलर हुआ करता था जिसका नाम था रामचंद्र. प्रभु रामचंद्र, जय श्री राम, जय श्री राम. उसके दो बेटे थे, एक का नाम था लहू और एक का नाम था कसु. लव और कुश, राइट, यू आर राइट. तो लहू ने क्या किया कि ये शहर को आबाद कर दिया लाहौर के नाम से, और कसू ने क्या किया, कसूर को आबाद कर दिया तो कसूर के नाम से. ठीक है, वो एक इसका आइसोलेट पार्ट है. और ये जो शहर है ना, कसूर, लाहौर और मुल्तान, यहाँ सबसे ज्यादा सूफीइज्म पाया जाता है, सबसे ज्यादा. कसूर अगर जाएं तो बाबा बुल्ले शाह के नाम से, लाहौर अगर आए तो दाता गंज मेरी के नाम से, और अगर हम चले जाए मुल्तान, वहाँ शाह शमर तबरेज, बहावुल जिक्रिया और बहुत सारे जो है ना सूफी हैं और बहुत सारी शराइन हैं. और इस हिस्से में, दुनिया में आप देखेंगे इस हिस्से में सबसे ज्यादा हिंदुइज्म पाया गया. और इसी तरह जब हम आपको नॉर्दर्न एरिया में स्वात में ले जाएंगे तो आप वहाँ देखेंगे हिंदू टेम्पल बहुत आपको पता चलेगा, क्योंकि आप तो जानते हैं. कल ही हम राजकटास जाके आए. देख ले, गलत तो नहीं बोला मैंने. अच्छा, तो बहुत ज्यादा पाया जाता है. तो क्योंकि यहाँ पहले हिंदू रूलर था, उस दौर में सर ये जो किला था ना, मिट्टी का बना हुआ था. आज ही दोन्ही ठिकाणं पाकिस्तानात आहेत. आजचे लाहोर म्हणजेच लवपुरी असंही सांगितलं जातं. कुशावती नगरी ही लवपुरीपासून साधारण 50 किलोमीटर दूर आहे. आज या ठिकाणी मशीद आणि काही ऐतिहासिक इमारती आहेत. या ठिकाणी राजा लव याचं मंदिर असून विविध हिंदू देवतांची मंदिरे देखील आहेत. पौराणिक काळाची साक्ष देणार हे ठिकाण आज पाकिस्तानात आहे. आत्ताच बिनीवाले साहेब आपण पाहिलं की लव आणि कुश हे जे दोन प्रभू श्रीरामचंद्रांचे सुपुत्र होते त्या दोघांनाही राज्य वाटून देण्यात आलं. राज्य सोपवल्यानंतर एकानं लवपुरी आणि एकानं कुशावती अशा दोन राजधान्या तयार केल्या. कुशावती ही अगदी लवपुरीपासून साधारण 53-54 किलोमीटर अंतरावर आहे आणि हेच लवपुरी जे आत्ताचं लाहोर बनलेलं आहे. तर नेमकं काय सांगता येईल, त्या ठिकाणी काय आढळून आलं तुम्हाला? आता हा जो परिसर आहे म्हणजे जिथं आम्ही प्रत्यक्ष भेट दिली आणि लवकुश यांचं साम्राज्य त्या भूमीवर पाय ठेवण्याचा आम्हाला योग आला, संधी मिळाली. ती जी जागा आहे ती आहे लाहोर फोर्ट. लाहोर फोर्ट याला फार ऐतिहासिक महत्त्व आहे. सम्राट अकबराने हा किल्ला बांधलेला आहे. अकबराने जसं अनेक किल्ले बांधले त्यातला हा लाहोर फोर्ट. फाळणीनंतर अर्थात जसं लाहोर फोर्ट म्हणजे तो पाकिस्तानात आहे, भारतामध्ये अनेक किल्ले आहेत. लाहोर फोर्टचा जो परिसर आहे तो परिसर लवपुरम असा होता असं आम्हाला तिथल्या गाईडने सांगितलेलं आहे. लवपुरम म्हणजे लवाचं साम्राज्य आणि तिथून जवळच जो भाग आहे तो कसूर हा भाग आहे, ते कुशाचं साम्राज्य. त्यामुळे ही दोन जी साम्राज्य आहेत, लवपुरम आणि
कसूर, लव आणि कुश यांचंही साम्राज्य होतं. आपण आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान अयोध्या, त्यानंतर रामेश्वरम, सीता टेम्पल श्रीलंका या ठिकाणी गेलेलो आहे. परंतु आमचं भाग्य असं आहे की आम्हाला प्रभू रामचंद्रचे सुपुत्र लव आणि कुश यांनी जिथं वास्तव्य केलं त्या पवित्र भूमीमध्ये जाण्याचा योग आला. अर्थात त्याचे आता काही तिथं विशेष फारसे नाही आहेत, कारण ही फार जुन्या काळातली गोष्ट आहे. त्यानंतर अकबर आला. अकबरानं वेगळी वेगळी गावं बसवली, मग त्याचं फोर्टमध्ये किल्ल्यात रूपांतर केलं. पण त्या भूमीचं आणि त्याचं पावित्र्य कसुभरही कमी होणार नाही. असं हे लाहोर फोर्टचा परिसर, लवकुश यांचं साम्राज्य. त्या लाहोर किल्ल्यामध्ये लव मंदिर पण आहे असं म्हटलं जातं. मंदिर तिथे म्हणजे आश्चर्य म्हणजे तिथं अनेक मंदिर आहेत. नॉट म्हणजे फक्त लव मंदिरच नाही, आणखीनही काही हिंदू देवांची तिथं मंदिर आहेत. आणि एक चांगली गोष्ट आहे की अकबराने या कुठल्याही मंदिराला धक्का लावलेला नाही. नक्कीच. आणि आज जे तुम्ही मगाशी म्हणालात की कसूर हे आता ते पंजाब स्थित त्या प्रांतात आहे आणि साधारण 53 किलोमीटर लाहोरपासून ते दूर आहे. आत्ताच आपण लव आणि कुश या दोघांनीही जी राजधान्या त्या ठिकाणी तयार केल्या आणि आपलं राज्य चालवलं, अर्थात लवपुरी जे लवपुरम मगाशी बिनीवाले सरांनी सांगितलं, आणि त्यालाच लाहोर नंतर असं म्हटलं गेलं. आणि कसूर म्हणून जी कुशावती राजधानी होती, कुश या प्रभू श्रीरामचंद्रांच्या सुपुत्राची, त्यांनी त्या ठिकाणी राज्य केलं. अर्थात त्या ठिकाणी आता ते काही अवशेष आपल्याला आढळून येणार नाही, रामायण काळातला तो इतिहास आहे. अगदी बरोबर. पण तरी देखील भारतीयांच्या भावना, हिंदू धर्मियांच्या भावना त्याच्याशी कायमच जोडलेल्या आहेत. अगदी बरोबर. अर्थात आपल्या पुढच्या भागात म्हणजे शेवटच्या भागात आता शेवटचं स्थळ अत्यंत महत्त्वाचं आहे. जे स्थळ पुन्हा एकदा पौराणिक काळातलंच आहे आणि हे आहे शिवमंदिर संदर्भातलं. ते नेमकं काय आहे? पाकिस्तानात शिवमंदिर आणि ते कसं काय? अर्थातच त्यावेळी भारतभूमी अखंड होती. पाकिस्तानातला जो काही प्रांत आहे तो आपलाच होता. फाळणीनंतर तो त्या ठिकाणी गेला. पण आता या शिवमंदिराची माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण निश्चितच पुढच्या म्हणजेच शेवटच्या भागामध्ये. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.